वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति देवैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्री कृष्ण। काल आपला गीता जयंतीच्या दिवशी खंड पडला, पण मी 5 अध्याय मुद्दाम जसे म्हटले होते तसे पाठवून दिले होते की काहीच नाही तर सगळ्यांना निदान ऐकायला मिळतील, प्रत्येकानं आपलं आपलं काहीतरी पारायण केलंच असेल। सगळ्यांना शुभेच्छा। आज आहे द्वादशी। परवा दिवशी आपण द्विविध वानराला बलरामांनी कसं त्याचा उद्धार केला किंवा त्याला कसा योग्य तो धडा दिलेला आहे। आपल्या ऐपतीपेक्षा आपल्या शक्तीपेक्षा आपण जर भगवंताला तुच्छ लेखलं तर काय होतं याचा अनुभव त्या द्विविधाला आलेला आहे आणि त्याचा नाश झाला। आता कौरवांना बलरामाचा कोप आहे, हा भाग आपला चाललेला होता, तोही थोडासा झाला होता खरं। आणि बलराम तिकडे आलेले आहेत। युद्धात विजय मिळवल्यानंतर जांबवती पुत्र सांबानं स्वयंवरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मण आईला पळवलेलं होतं आणि त्यामुळं कौरवांना राग आलेला होता। म्हणून तो मुलगा फार उर्मट आहे, त्यांना आम्हाला तुच्छ लेखून बळजबरीनं आमच्या कन्येचे मर्जीविरुद्ध पाणी ग्रहण केलेलं आहे असं ते सगळे म्हणतात। म्हणून उद्धवाला पकडून बांधून टाका, यादव आमचं काय करू शकणार आहेत असं त्यांना सारखं वाटत असतं। आणि म्हणून आपल्या मुलाला कैद केल्याचं ऐकून जर ते लोक इकडे आले तर आम्ही त्यांची घमेंड उतरवू असं ते बोलतात। त्यामुळे जसं संयमी पुरुष इंद्रियांना शांत करतात त्याप्रमाणे तेही शांत होतील असं त्यांना वाटतं। कर्ण, शाल, भूरिश्रवा, यज्ञकेतू आणि दुर्योधन यांनी कुरुवंशातील ज्येष्ठांच्या संमतीनं सांबाला पकडण्याची तयारी केली। मला वाटतं तोही सांबाचा भागही त्या दिवशी झाला होता बहुतेक। आता देवर्षी नारद भगवंताला गृहस्थाश्रमामध्ये पाहतात। हा एक मी मागं पण म्हणत होते तसा खूप छान असा प्रसंग आहे की प्रत्येकाला उत्सुकता असते ना, देवांचं कसं आहे, आपल्याला सुद्धा काही मोठी माणसं असतात आणि असं वाटतं की यांचं आयुष्य कसं असेल, हे कसं एवढं सगळं मॅनेज करतात। समजा आपले पंतप्रधान आहेत तर ते सारखे परदेशातही दौरे करतात, देशातही दौरे करतात, सगळा व्यवहार कसा त्यांचा पार पडत असेल। किंवा आपल्या बरोबरीचे काही जण असतात, घरातले महिला असतात बघा, काहींना असं वाटतं की आम्हाला घरातलंच होता होता नाकी नऊ येतं आणि मग ह्या तर अमुक नोकरी करतात, घरातलं करतात, बाहेरचं करतात, कार्यक्रम करतात, हे कसं शक्य होतं असा एक आपल्याला प्रश्न असतो। पण प्रत्येकाची एक मॅनेजमेंट असते, व्यवस्थापन शास्त्र ज्याला म्हणतो ते, की प्रत्येकजण आपापलं व्यवस्थापन वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतो। आता नारदांना भगवंतांनी एवढ्या 16,000 स्त्रियांशी विवाह केलेला माहिती होता भौमासुराकडून आणून,
आणि त्यांची सगळी जबाबदारी घेतलेली होती. तर त्याला सारखी उत्सुकता निर्माण होती की भगवंतांचा गृहस्थाश्रम आपण पाहावा, असं त्यांना सारखं वाटत असतं नारदांना. आणि म्हणून ते विचार करतात की अहो, श्रीकृष्णांनी ही लीला पाहण्यासाठी, श्रीकृष्णांची भगवंताची लीला पाहण्यासाठी ते एकदा नारद द्वारकेत आले. आणि तिथली सगळी उपवनं, उद्यानं सगळी फुलांनी बहरलेली होती. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. निर्मळ अशा पाण्यानं भरलेल्या सरोवरांमध्ये सगळी कमळं होती, निळी, लाल, शुभ्र अशी सगळ्या जातींची कमळं छान फुललेली होती, उमललेली होती. हंस आणि सारस त्याच्यामध्ये किलबिल करत होते. स्फटिकाचे आणि चांदीचे 9 लक्ष महाल होते. 9 लक्ष महाल होते, बघा, कल्पना करा. तेथील पाचूच्या फरशा कांतीनं झगमगत होत्या. तिथे सोनं आणि रत्नांच्या पुष्कळ वस्तू होत्या. ऐश्वर्य सो भरपूर. भगवंतांच्या ठिकाणी काय कमी आहे. राजमार्ग, इतर रस्ते, चौक, बाजार, घोडे, हत्ती, जनावरं इत्यादी सगळे बांधण्याची ठिकाणं. पूर्वी बघा अशा पागा असायच्या. नंतर आम्ही सुद्धा त्या पागेत राहत होतो बरं का, याच्यामध्ये पूर्वीच्या काळाच्या. इथं सातारला सुद्धा असं सगळं ऐतिहासिक हे खूप छान आहे. परवाच आम्ही शिवाजींच्या जीवनावरचं संग्रहालय बनवलेलं आहे. तुमच्यापैकी काहींनी पाहिलं असेल कदाचित, पण आता ते खूप छान केलं आहे. आणि तिथे ती त्यावेळची जी अफजल खानाला मारल्यानंतरची जी वाघनखं आहेत ती तिकडून मागवून म्हणजे मिळवून आणलेली आहेत आणि ती ठेवली आहेत ती एवढीशीच. पण त्याचं महत्त्व किती आहे ते फार मोठं आहे की त्यांनी त्याचा वध केलेला होता आणि ती आता आपल्याला परत मिळालेली आहेत. तर अशा या सगळ्या मोठ्या लोकांचं जर आपल्याला कौतुकच वाटत असतं ना. आणि ऐश्वर्य म्हणजे नुसतं संपत्तीचं ऐश्वर्य नसतं, गुणांचं ऐश्वर्य असतं. आणि त्यामुळं सगळं तिथं खुलून दिसणारं सुंदर असं होतं. रस्ते, सडका, अंगणं, चौक या ठिकाणी सगळीकडे छान सडे घातलेले होते. पताका ध्वज, यामुळं रस्त्यावर ऊन लागत नव्हतं. आणि परवा आपण पाहिलं की त्या सांबाला आणि त्या जांबवतीला घेऊन हे परत आलेले आहेत. आणि म्हणून ही सगळी सज्ज, म्हणजे आज अयोध्या सजली तसं आज द्वारका सजली सजली अशी ती सजलेली आहे. आणि मग श्रीकृष्णाचं अत्यंत सुंदर असं अंतःपूर होतं. हल्ली फक्त बेडरूम म्हणतात, पण पूर्वीच्या काळी अंतःपूर, राजवाड्यामध्ये एक खास स्त्रियांसाठी दालन असायचं. त्याच्यावर कंचुकीय नावाचा म्हणजे एक वृद्ध गृहस्थ पायघोळ जगा घातलेला आणि अत्यंत संयमी शांत असा त्या पहाऱ्यासाठी असायचा. हल्ली वॉचमन असतात, पण पूर्वी तो अगदी म्हणजे प्रेमळ एखाद्या वृद्ध आजोबांसारखा वगैरे अशा पद्धतीचा तो असायचा. तर असे सुंदर अंतःपूर होतं. सगळे लोकपाल त्यांची पूजा आणि प्रशंसा करीत असत श्रीकृष्णांची. आणि ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्यानं आपलं सगळं कौशल्य पणाला लावलेलं होतं. आता या अंतःपुरात भगवंताच्या राण्यांचे 16,000हून अधिक शोभिवंत महाल होते. आणि 16 तर त्या तिकडूनच आणलेले होते. परवा एकदा वाचलं 16,600 किंवा 100. आणि शिवाय बाकीच्या या सगळ्या आहेत आधी ज्यांच्याशी विवाह झालेले होते, रुक्मिणी, सत्यभामा, या जांबवंती वगैरे ह्या सगळ्या जणी आहेत, लक्ष्मणा, त्या सगळ्या जणी. आणि मग त्याच्यामध्ये वैडूर्य रत्न, त्याच्या फळ्या, इंद्रनील मण्यांच्या भिंती आणि तिथल्या फरशा चमकत होत्या. सगळ्या इंद्रनील मण्यांच्या बनवलेल्या होत्या. अहो, त्या बँकॉक आणि तिकडं आम्ही गेलो होतो त्यावेळेला एवढेसे ते खडे घेण्यासाठी कितीतरी हजारांच्या किमती. आपल्याला हजार, आता लक्ष, लाख आणि कोटी, तरी त्याच्या पलीकडं हे सगळं अख्ख्या भिंतीच्या भिंती करायच्या म्हणजे त्याला किती खर्च. त्यांना पैशाचा प्रश्नच नव्हता. मग विश्वकर्म्यानं
असे पुष्कळ महाल हे चांदीचे बनवलेले होते, ज्यांना मोत्यांच्या माळा लावलेल्या होत्या. रत्नजडीत हस्तदंती आसनं आणि पलंग होते. हे एवढ्यासाठी ऐकायचं की आपलं ऐश्वर्य किती होतं. मुख्य म्हणजे भारत देश हा अत्यंत श्रीमंत, ज्याच्यातून सोन्याचा धूर निघायचे म्हणायचे. आता सोन्याच्याही पुढं रत्न माणकं ही सगळी इतकी प्रकारची आणि एवढं सौंदर्य आणि एवढं सगळं ऐश्वर्य असताना, म्हणजे पलंग आणि हे सुद्धा सगळं रत्नजडितं, मोत्यांच्या माळा, भरपूर मोती. कारण तिथं तर तो समुद्रजवळ असल्यामुळं मागे तर असं ऐकलेलं आहे, शिशुपाल वधामध्ये वर्णन केलेलं आहे पहिल्या सर्गामध्ये की पूर्वीच्या काळी इथे असे रत्नांचे मोत्यांचे असे ढीगच्या ढीग, म्हणजे आपली कशी कांदा बटाट्याची बाजार असते की नाही, तशी बाजारपेठ होती. किंवा उज्जैन ही नगरीसुद्धा कालिदासानं मेघदूतात वर्णन केलेली कुणी ऐकली असेल तर हारांस तारान तरल गुटिकान असं सगळं छान वर्णन केलेलं आहे की सगळ्या प्रकारचे हार, मोती, असे छोटे छोटे सगळ्या वस्तूंचे राशीच्या राशी, नुसते ढीग नाही म्हणायचे, राशीच्या राशी ओतलेला असायचे. आणि त्याच्यात त्यांनी विनोद असा केलेला होता की समुद्रातनं ही सगळी रत्न माणकं बाहेर येतात, पण अशा या बाजारपेठांमध्ये एवढ्या राशी ओतल्यानंतर विकत घेऊन जात असताना किंवा विकत देत असताना पुन्हा त्याचे घरंगळत सगळ्या माळा, म्हणजे रत्न माणकं मोती ही पुन्हा म्हणे समुद्रात जायची आणि पुन्हा समुद्राला ओझं होत असायचं. मला फार म्हणजे कवी कल्पना जरी असली तरी वास्तवही त्याच्यामध्ये काही होतं. पूर्वी म्हणून म्हणायचे बघा, संध्याकाळचा केर काढायचा नाही. आता आपण हल्ली म्हणतो काही पूर्वीच्या पद्धती आहेत, एवढे लोक येऊन गेले, एवढा कचरा आहे आणि रात्रीचा केर काढायचा नाही का. त्याच्या मागचं हे कारण होतं की घराघरांमधून सुद्धा सोनं, मोती, रत्न, पोवळी असं खूप असायचं, पाचू. आणि मग चुकून कुणी आलं, कुणाला काही देताना काही पडलं किंवा आपल्या घरातनं काही हे झालं देवाणघेवाण, तर ते बाहेर जाऊ नये, रस्त्यावर जाऊ नये, नुसतं फुकावरी जाऊ नये, हा त्याच्या मागचा उद्देशच आहे. तर आत्ता सांगितलं तसं महाल असे इतके तेजस्वी आणि सुंदर होते. अनेक रत्नजडीत दिवे असायचे, म्हणजे त्या रत्नांच्या झगमटगाठानं दिव्यांची गरजही नसायची. खरे दिवे किंवा अगरू, धूप, चंदन हे सगळं इतकं घातल्यामुळं झरोक्यातून धूर बाहेर पडायचा आणि तो पाहून रंगीबेरंगी रत्नमय सज्जावर बसलेले मोर ते ढग आहेत असं समजायचे त्या धुरातनं, बरं का. आणि असं वाटून ते मोठ्या मोठ्याना केकाराव करायचे किंवा थुई नाचू लागायचे. म्हणजे इतकी प्रत्येकाच्या घरातून अशी हे बाहेर पडायची उष्णता, त्याच्यातून मेघच आहेत असं त्यांना वाटायचं. मागे तर पुन्हा एकदम मी मेघदूतात आणि याच्यातच रमली आहे. मेघदूतातही आपल्याला हल्ली काय केस वाळवण्यासाठी हे असतो ना, लाईटवर सगळं निघालेलं आहे की बटन दाबलं की गरम गरम होऊन केस वाळले जातात. पूर्वी ही सगळी धूप, चंदनं घालून ज्या धुऱ्या घ्यायचे आणि त्या धुऱ्यांचा जो धूर आहे त्यांनी आधी केस वाळवायचे, पण त्यातून जो बाहेर पडतो खिडक्यांमधून, तिथून असेच ते ढगांसारखे वाटायचे आणि तिथेही मोर असे मेघ आहेत समजून नाच करायला लागायचे. कारण मोरांना मेघाला पाहिलं की आनंद होतो आणि आता पाऊस पडणार म्हणून ते खुश होतात. असं सगळीकडे हे केकाराव करत असणारे मोर. इकडे पण बघा सज्जनगडावर पावसाळ्याच्या दिवसात खूप मोर असतात, खूप मोर दिसतात. आणि मग देवर्षी नारदांना असं दिसलं की भगवान श्रीकृष्ण तिथे रुक्मिणीबरोबर असून ती स्वतः भगवंतांना सोन्याची दांडी असलेल्या चौरीनं वारा घालत आहे. या राण्यांना सुद्धा, म्हणजे आता कालच वाचलं बघा ह्याच्यामध्ये,
गुरुचरित्रामध्ये की पूर्वीच्या ह्या सगळ्या ज्या ऋषी पत्नी असतील किंवा राजांच्या असतील, त्यांचं पातिव्रत्य किती श्रेष्ठ होतं. आपल्या पतीसाठी त्या किती वेळ द्यायच्या, पूर्ण सगळं त्याच्याकडं लक्ष द्यायचं. अगस्ती किंवा आणि बाकीचे ऋषी, तर त्यांनी ती सगळी पातिव्रत्याचं एक आदर्श घालून दिलेला होता. तसं आता ही स्वतः रुक्मिणी त्यांना सोन्याच्या दांडी असलेल्या चौरीनं वारा घालत होती. आणि रुक्मिणीसारख्याच गुण, रूप, वय आणि वेशभूषा असलेल्या सुंदर दासी हजारो तिथं असायच्या. हजारो म्हणजे काही हल्ली हे सगळं निघालं, काय म्हणू आपण, एका क्षणात आपण हे सगळं पुढं गेले, IT चं क्षेत्र झालेलं आहे. पण पूर्वी गरजच नव्हती ना. एवढ्या हजार दासी असतील तर एकीपासून दुसरीकडे तिसरीकडे एवढ्या अंतरापर्यंत पटापट मेसेज जात होते. शिवाजीच्या काळात तसंच होतं. इतके सगळे पसरलेले असायचे, त्यांचे गुप्तहेर असतील, हे असतील, त्यामुळं वेळ जायचा नाही आणि ती गुप्तता जास्त राखली जायची. आता बघा, हे सगळं हॅक केलं जाते, आपल्या बातम्या सगळ्या काढून घेतल्या जात आहेत. म्हणजे जेवढे IT चं क्षेत्र, हे मोबाईल आणि हे सगळं प्रगत झालं, पण त्याच्यातनं धोका जास्त झालेला आणि शरीराला धोके होत आहेत. तसं त्यावेळेला नव्हतं. मग आता नारदांना पाहताच सर्व धार्मिक लोकांचे मुकुटपणी भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या पलंगावरून उठलेत आणि उभे राहिलेत. हा एक विनय फार असायचा. ऋषीमुनींना अधिक मान द्यायचा. जरी तो राजा असला तरी राजाला राजर्षी म्हटलं जायचं. म्हणजे राजांमधला तो ऋषी, म्हणजे ऋषीसारखं संयमित त्यांना असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे, विनयशील असलं पाहिजे. आणि म्हणून देवर्षी नारदांच्या चरणी त्यांनी मुकुट असलेल्या आपल्या मस्तकानं प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसवलेलं आहे. हल्ली काय म्हणतील, कोण कुठले आले आणि आपल्या बेडवर त्यांना बसून दिलं तुम्ही. सगळा काळ बदललेला आहे. पण त्यावेळेला इतकं आदरातिथ्य केलं जायचं की अगदी तम सन्निरीक्ष भगवान सहस्थित श्रीर पर्यंकत सकल धर्मभृतां वरिष्ठ आनम्य पादयुगलम शिरसा किरीट जुष्टेन सांजलिरवी विशदासने स्वे. स्वतः आसनावर बसवलं. भगवान श्रीकृष्ण चराचर जगताचे परमगुरू आहेत आणि त्यांच्या चरणापासून निघालेलं गंगाजळ सगळ्या जगाला पवित्र करणार आहे, यात शंकाच नाही. पण तरीसुद्धा ते संतांचे परम आदर्श होते. शिवाय त्यांचं ब्रह्मण्य देव, म्हणजे ब्राह्मणांना देव मानणं, हे त्यांच्या गुणांना अनुरूप असंच नाव आहे. ब्रह्मण्य देव नाव आहे बघा, हे कधी आपण ऐकलेलं नव्हतं. म्हणूनच त्यांनी स्वतः नारदांची पाद्यपूजा करून ते चरणामृत आपल्या मस्तकी धारण केलं. आता मला कळलं की असं आपण तीर्थ घेतो आणि मस्तकावर हात का, तर मला असं वाटायचं ते ओलाय म्हणून डोक्याला लावत असतील. नाही, ते चरणतीर्थ आपल्या मस्तकावर घेतलं म्हणजे आपलं मस्तक सगळं पवित्र होऊन जातं. आता नराचे मित्र पुराण ऋषी भगवान नारायणांनी, नराचे मित्र म्हणून ते नारायण, शास्त्रोक्त पद्धतीनं देवर्षी नारदांची पूजा केली. नंतर अमृतापेक्षाही मधुर आणि मोजक्या शब्दांनी त्यांचं स्वागत केलं. स्वागत करण्यामध्ये सुद्धा गोडवा पाहिजे, माधुर्य पाहिजे. या आलायत का, या आमच्याकडे, आपले चरणांची धूळ लागली, आमचं घर पवित्र झालं, हे म्हणणं वेगळं. अहो, ते आलेत म्हणून त्यांना बोलवा जरा, त्या पोरांना सांगतात, जा त्यांना म्हणा बाबांनी बोलवले. ही पद्धत नाही. स्वतः जाऊन स्वतः भगवंतांनी त्यांचं सगळं केलेलं. आणि प्रभू, आपण स्वतः समग्र ज्ञान, वैराग्य, धर्म, यश, श्री आणि ऐश्वर्याने परिपूर्ण आहात, तरी आपली कोणती सेवा करावी.
नारदांना ते म्हणतायत की आपण परिपूर्णच आहात, षड्गुणैश्वर्य तुम्हीही आहात, पण आम्ही तुमची कोणती सेवा करावी, किती विनयशीलता. तेव्हा नारद म्हणतात, आपण सर्व लोकांचे स्वामी आहात, आपली सर्वांशी मैत्री आहे, तरीही आपण दुष्टांना शासन करता, यात काही आश्चर्य नाही. हे परमयशस्वी प्रभो, आपण जगाचे पालन आणि रक्षण करण्याबरोबरच जीवांचं श्रेष्ठ कल्याण करण्यासाठी स्वेच्छेनं अवतार धारण करता. आणि हे आम्ही चांगल्या रीतीनं जाणतो की दुष्टांना शासन करून सज्जनांचं रक्षण करणं तेव्हा नारद म्हणतायत की आपणच सगळं हे करता आहात. नैवाद्भुतं त्वयि विभोऽखिल लोकनाथे, मैत्री जनेषु सकलेषु दमखलानां, निःश्रेयसाय निःश्रेयसाय हि जगत् स्थितिरक्षणाभ्याम् स्वैरावतार उरुगाय विदाम सुष्ठु. विद धातूचा अर्थ आहे जाणणे आणि विदाम म्हणजे आम्ही जाणतो. आज आपल्या चरणकमलांचं दर्शन मला झालं, ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. हो, त्याला केवढं वाटते नारदाला की मला स्वतः भगवान भेटले, त्यांनी माझी पाद्यपूजा केली आणि आपले हे चरणकमल सर्व लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आहेत. ज्यांचं ज्ञान अमर्याद आहे असे हे ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव आपल्या हृदयामध्ये त्यांचं चिंतन करत असतात आणि हे चरणच संसाररूप विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर काढतात. आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलांचे मला नेहमी स्मरण राहावे आणि मी त्यांच्या ध्यानात मग्न असावं, एवढीच मला इच्छा आहे, बाकी काही नाही त्यांना इच्छा. आणि परीक्षिताला सांगतायत शुकदेव की देवर्षी नारद योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णांच्या योगमायेचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या महालात गेले. आता हे झालं रुक्मिणीच्या महालात. आता तिथं सत्यभामा असणार. तिथे त्यांनी असं पाहिलं की आपली प्रिया उद्धव यांच्याबरोबर धूत खेळत आहेत. म्हणजे भगवान स्वतः आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर दूत खेळत होते. तिथे सुद्धा भगवंतांनी त्यांचं पुन्हा स्वागत केलं, आसनावर बसवलं, भक्तिभावाने पूजा केली. नंतर भगवंतांनी आपल्याला काहीच माहिती नाही असं दाखवीत नारदाने विचारलं, आपण केव्हा आलात? आता तिकडेच आला होता सत्कार. त्यांना माहिती आहे की तेच पुन्हा इथं आलेत, पण ते दाखवत नाहीत की मला माहिती आहे म्हणून. ते म्हणतात आपण केव्हा आलात आणि सर्व दृष्टीने आपण परिपूर्ण आहात, तर अपूर्ण अशा आम्ही आपली काय सेवा करावी. कारण त्रिकालदर्शी नारद आहेत, त्रैलोक्यामध्ये त्यांचा संचार असतो. तरीसुद्धा हे ब्रह्मन आपण आम्हाला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफळ करा. ते ऐकून चकित झालेले नारद तेथून गुपचूप दुसऱ्या मालाकडे निघून गेले. आता त्यांचं त्यांनाच कळेना की आपण का अशी परीक्षा घ्यावी भगवंताची. आता नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवत असले. तिसऱ्या महालातलं दर्शन आहे. तिथून पुढच्या महालात गेले तर भगवान स्नानाला जाण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे कुठे गेले तर तिथं हवन चाललेलं होतं यज्ञाचं. कुठे पंचमहायज्ञ चाललेला होता.
तर कुठे ब्राह्मणांना भोजन देत होते, तर कुठे त्यांच्या भोजनानंतर स्वतः अन्न ग्रहण करीत होते, कुठे संध्या करीत होते. आता काही ठिकाणी आत्ताशी त्यांची संध्या चालली आहे. कुठं अर्थात मध्यान्ह संध्याही असते. कुठे मौन धारण करून गायत्री मंत्राचा जप करत होते, कुठे हातात ढाल तलवार घेऊन ते चालवण्याचा सराव करत होते, कुठे घोडे, कुठे हत्ती, कुठे रथावर स्वार होऊन फिरत होते, तर कुठे पलंगावर झोपलेले होते, कुठे भाट त्यांची स्तुती करत होते. एखाद्या महालात उद्धव इत्यादी त्यांच्या मंत्र्यांबरोबर राजकीय विषयावर चर्चा चाललेली होती, तर उत्तम उत्तम स्त्रियांसमवेत जलक्रीडा करत होते. काही ठिकाणी वस्त्रालंकारांनी सुशोभित अशा गायींचं श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करत होते, तर कुठे मंगल अशा इतिहास पुराणांचे श्रवण चाललं होतं, कुठे प्रियेबरोबर हास्य विनोद करीत होते, खिदळत होते, तर कुठे धर्मशास्त्राचा अभ्यास करीत होते, कुठे अर्थार्जन चालू होतं, तर कुठे धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग घेत होते, कुठे एकांतात बसून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषाचं ध्यान करत होते, तर कुठे गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार हवे ते अर्पण करून त्यांची सेवा शुश्रूषा करत होते. ते काही ठिकाणी गुरूंचं हे चालले पूजन अर्चन. कोणाबरोबर काही ठिकाणी युद्धासंबंधी चर्चा करत होते, तर कोणाबरोबर तहासंबंधी चर्चा चालली होती. कुठे ते बलरामांबरोबर बसून सत्पुरुषांचे कल्याण करण्याबद्दल विचार करत होते. ते योग्य वेळ आल्यानं कुठे पुत्र कन्या यांचे उचित आणि पत्नी आणि वरांबरोबर शास्त्रानुसार थाटामाटात विवाह लावून देत होते. काही ठिकाणी मुलं मोठी झालेली दाखवली, त्यांचे विवाह करणं हे चालू होतं. कुठे सासरी चाललेल्या कन्यांना निरोप देत आहेत. आता बघा, मला हा फार आवडलेला आहे बघा. हा प्रसंग खूपदा मी नेहमी म्हणायची बघा की अशी नारद एकदा परीक्षा घेणार आहेत आणि तो प्रसंग आपण पाहूया. तो आज नेमका आलेला आहे. तर कुठे त्यांना बोलावण्याच्या तयारीत, आता ज्या सासरी गेल्या त्यांना बोलावण्याच्या तयारीत आहेत. योगेश्वरेश्वर श्रीकृष्णांचे हे थाटमाट पाहून सगळे लोक आश्चर्यचकित होत आहेत. कुठे मोठमोठाले यज्ञ करून सर्व देवतांचे पूजन चाललेलं आहे. कुठे विहिरी, बगीचे, मठ इत्यादी बांधून पूर्त धर्माचे आचरण करत आहेत. कुठे श्रेष्ठ यादवांच्या समवेत घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पशूंची शिकार करत आहेत. काही वेळा लोक अंतःपुर इत्यादी ठिकाणी सर्वांचं मत घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी गुप्त वेशात ते योगेश्वर फिरत आहेत. रामाच्या वेळेला कसं तो भद्र नामक गुप्तहेर सगळीकडे, म्हणजे गुप्तहेर असायचे, पण हा स्वतः गुप्तहेर बनून फिरत बसतोय. म्हणजे कुणावरही विसंबायचं नाही, हे भगवंताच्या आचरणातून आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नाही तर एखादा गैरहजर राहायला, अचानक आजारी पडला, त्या दिवशीची ड्युटी केलीच नाही गुप्तहेर, आणि मग काहीतरी हाहाकार होतो. आपल्या इथं तर काय चाललंय, रोज टी व्ही उघडायलाच नको वाटतो मला तर. रोज दंगल, कुठंतरी जाळपोळ, कुठंतरी ॲक्सिडेंट, अनेकांचे नुकसान. हे जे चाललंय हे का होतंय मला सांगा तुम्ही. हे नकोय व्हायला. अशी सगळी मनुष्यासारखी लीला करीत असलेल्या श्रीकृष्णांच्या योगमायेचं वैभव पाहून नारद हसत हसत त्यांना म्हणतात, हे योगेश्वरा, ब्रह्मदेव इत्यादी मायावींना सुद्धा दिसण्यास कठीण अशी आपली योगमाया आपल्या चरणकमलांची सेवा केल्यानं स्वतःच आमच्यासमोर प्रगट झाली आहे. हे भगवंता, मला आता निरोप द्या. त्यानंतर आपल्या सुयशानं परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणाऱ्या लीलेचं गायन करीत विहार करीन. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात त्याला, नारद मुनी, मीच धर्माचा उपदेशक, पालन करणारा आणि त्याचे अनुष्ठान करणाऱ्यांना अनुमोदन देणाराही मीच असतो. म्हणून जगाला धर्माचे शिक्षण देण्याच्या उद्देशानंच मी अशा प्रकारे धर्माचरण करतो. सगळं सांगितलं बघा. लहान बाळाच्या खेळवण्यापासून ते मुलींच्या पाठवणीपर्यंत
राजकारणातल्या चर्चेपासून युद्धाच्या तयारीपर्यंत कुठली राहिली बघा, कुठली ड्युटी त्यांनी सोडलेली आहे. म्हणून यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः हे दाखवण्यासाठी श्रेष्ठांनी असं वागायचं असतं. नाही तर काय, इतक्या सगळं 16,000 नारी आणि पुन्हा लोक थट्टा करतात तरी बिचारा ब्रह्मचारी. तरी ब्रह्मचारी राहणं हे किती अवघड आहे, पण ते करत होते. आणि म्हणून म्हणतात की म्हणून मी धर्माचरण करतो. वत्साय मायेन तू मोहित होऊ नकोस, ही माया आहे सगळी माझी. तेव्हा शुक म्हणतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमातील लोकांना पवित्र करणाऱ्या श्रेष्ठ धर्माचं आचरण करत होते. सर्व प्रासादातून ते एकटेच वावरत आहेत असं नारदांनी पाहिलं. अनंत शक्ती असणाऱ्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे परम ऐश्वर वारंवार बघून देवर्षी नारदांच्या आश्चर्याला आणि कुतूहलाला सीमाच राहिली नाही. प्रत्येक महालामध्ये वेगळी त्यांची कृती आहे, पुनरावृत्ती कुठेच नाही. म्हणजे इतक्या प्रकारची 16,000 प्रकारची कामं तो करत होता. इथं तर सगळी वर्णन करणं शक्य नाही. कुठे 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 म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणचं फक्त वर्णन भागवतकारांनी केलं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या ठायी श्रद्धा असणाऱ्या श्रीकृष्णांनी नारदांचा चांगला सन्मान केला. त्यामुळे आनंदित होऊन भगवंताचे स्मरण करीत ते तिथून निघून गेले. राजन, भगवान नारायण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लीळा 16,000हूनही अधिक पत्न्यांच्या लज्जायुक्त आणि प्रेमपूर्ण नजरांनी तसंच स्मितहास्यांनी केलेली सेवा घेऊन त्यांच्याबरोबर रममाण होत होते. एका वेळेला ही योगमाया. म्हणून शुकदेव परीक्षितांना म्हणतात की विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय असे परम कारण असणाऱ्या श्रीकृष्णांनी ज्या लीला केल्या त्या दुसरा कोणीही करू शकणार नाही. जे त्यांच्या लीलांचं गायन श्रवण करतात आणि गायन श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देतात. आता आपण काय म्हणतो, तुम्ही पण ऐका, तुम्ही पण वाचा. त्यांच्या ठिकाणी मोक्षाला मार्गस्वरूप अशा भगवंताविषयी भक्ती उत्पन्न होते. दुसऱ्याच्या मनात भक्ती उत्पन्न करणं हेही एक आपलंच काम आहे. काही जण स्वार्थी इतके असतात की मी काय करते हे कोणाला सांगायचं नाही. उगाच दुसऱ्यांनी पण केलं आणि त्यांचं भलं झालं तर त्याच्यात आपल्याला दुःख वाटायला पाहिजे का आनंद वाटायला पाहिजे. जसं अभ्यास मुलं चोरून चोरून करतात आणि बाहेर उन्हाळक्यापणा करून दाखवतात, मी नाही बाबा अभ्यास करत, मी असाच खेळतो. आणि जी बिचारी खेळकर पोलं असतात त्यांना वाटतं हा नुसताच खेळतोय, हा अभ्यास नाही करत तरी हा पास होतो, मग आपणही तसंच करून मग त्यांची फटफजिती होते. तसं नाही भगवंतांनी केलं ना, आपणही तसं नाही करायचं. इतरांना सुद्धा चांगल्या मार्गाला लावण्यासाठी प्रवृत्त करायचं. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.